बंधू भगिनी आणि आदरणीय वाणी साहेब, आज आमच्या कुटुंबाच्या कौतुकाच्या अभिमानाच्या क्षणी आमचे मोठे भाऊ विक्रम बेनके ब्रिगेडर झाले आणि त्यांचा शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही इथं आलात. मी तुमचं स्वागतही करतो आणि आभारही मानतो. आमच्या इथे एक समोर ज्ञानदा कन्या विद्यालय, त्यानंतर ज्ञानदा कोएड झालं, म्हणजे बॉईज आणि गर्ल्स पण. सगळे होते आणि तिथं कार्यक्रम चालू असताना ते जरा रडायला लागले थोडेसे. मग आम्ही सगळं विचारत, तुम्ही का रडतायत का रडतायत? ते काही बोललेच नाही. परत विचारलं, अहो तुम्ही काय झालं काय? तर ते म्हणायचे, मला टिंकेची आठवण आली. तर आता ते देशभक्तीपर गीत त्या मुलांनी सादर केलं त्या कुठल्या तरी मूवीमधलं, संदेश आते वगैरे. आणि मग त्याच्यामध्ये ते जवान कसे लढतात, त्यांना त्यांच्या घरच्यांबद्दल काय भावना वाटते, आणि नंतर तो जर वारला तर त्याच्या शहीद झाला तर त्याच्या कुटुंबाला त्याच्या मित्राला सांगतो की चिठ्ठी दे वगैरे येते. आणि त्यांना असं वाटायचं की आता तो गेलाय, तो परत येतोय की नाही, आणि ते खूप रडायला लागले असे. आणि त्यानंतर आमचा मोठा भाऊ विक्रम बेनके ज्या पद्धतीने तिथे गेला, तसे हजारो कुटुंबातले जवान किंवा सैनिक, नेव्ही, एअर ऑफिसर्स आपल्या देशासाठी एवढं कार्य करतायत, ही खरोखर खूप मोठी मोलाची गोष्ट आहे. तो NDA-मधून पासआउट झाल्यानंतर त्याला जेव्हा जेव्हा जिथे जिथे पोस्टिंग भेटले तिथं तो तर गेलाच, तिथं त्याला खूप हार्डशिप्स पण आले. पण काही प्रसंग आला तर त्याला रडून दाखवायला माणूस नव्हता, कारण तो एकटाच तिथं होता. कुटुंबातले आम्ही सगळे इकडे. त्याचं लग्न झालं, आमच्या वहिनी त्याच्याबरोबर कुठे कुठे गेल्या, ऑपरेशनला गेल्यानंतर जिथे जिथे राहील तिथं ती एकटीने असायची. लहान मुलं झाले, लहान मुलं झाल्यानंतर 2-2 वर्षाला 3-3 वर्षाला पोस्टिंग बदलायच्या, आणि सगळं बिराड अंगावर घेऊन परत दुसरीकडं, अजून परत तिकडं काही सेट होत नाही तर परत अजून. म्हणजे इतके फॅमिली लाईफला कॉम्प्रोमाइज बरेच जण करतात, पण सगळ्यात जास्त फॅमिली लाईफ कॉम्प्रोमाइज आणि ते सगळं सोडून, सगळे इमोशन्स कट करून देशाच्या रक्षणासाठी, देशाच्या सेवेसाठी आणि देशाचा अभिमान उंचावण्यासाठी आजपर्यंत आमचे भाऊ विक्रम बेनके यांनी काम केलेलं आम्हाला पाहायला मिळालं आहे. तो काही ब्रिगेडर झाला, तो काही सहजासहजी नाही झाला. तो NDA पासआउट होऊन तिथं पोस्टिंग केल्यानंतर त्याला अनेक परीक्षा द्यायला लागल्या, अनेक ठिकाणी ट्रेनिंगला जावं लागलं, त्याला फिजिकल स्ट्रेंथ त्याची प्रूव्ह करायला लागली, त्याचं नॉलेज प्रूव्ह करायला लागलं, आणि त्या स्तरावर गेल्यानंतर तो सिद्ध झाला आणि त्याच्यानंतर तो ब्रिगेडर झालेला आहे. आज जर वल्लभशेठ बेनके साहेब आपल्यात असते तर त्यांना सगळ्यात खूप आनंद झाला असता. पण आमचे वडील, आमचे काका, हे सगळ्यांची आम्हाला शिकवण आहे की आम्ही ज्या कष्टातून वरती आलो आहे. ठीक आहे, आता आमचे काका प्रोफेसर होते, आमचे मोठे बाबा शेतीमध्ये होते, ते वडील राजकारणात आणि व्यवसायामध्ये होते, पण जेणे त्याने आपल्या पायावर भक्कमपणे उभं राहायचं ही शिकवण आम्हाला आहे. मग आम्ही 7 भाऊ, आमचे 2 बहिणी, आमच्या आत्यांची मुलं इथं डॉक्टर सागर फुलवडे, समीर फुलवडे इथं आले, आमचे दयानंद डुंबरे, आम्ही सगळेजण जेथे जेथे क्षेत्रामध्ये परीने एक चांगल्या मार्गाने काम करतोय. आणि एक शिकवण आहे आम्हाला सगळ्यांना की आपण जगत असताना कोणाच्याही वाईट तर चिंतायचं नाही, पण आपल्या वागण्यातून दुसऱ्याला कलंक लागेल किंवा आपल्या वागण्यातून आपल्या कुटुंबाला कलंक लागेल, अशा प्रकारचे कोणाचंही वागणं नसायचं नाही पाहिजे. आणि ते तंतोतंत आमच्या कुटुंबातल्या सगळ्या लोकांनी पाळलं गेलं. मी तर सांगेल, एखादी पिढी असेल तर त्यांच्या भावंडांमधला एखादा सिनियर माणूस असतो, पण आमच्या सगळ्या तानाशेठ, वल्लभशेठच्या नंतर जे आम्ही जे मुलं आहेत, तर आमच्यातला, आमच्या हृदयातला, आमच्या मनातला, आमच्या कुटुंबामधला असणारा आदराचं स्थान आणि त्याच्या शब्दाला प्रमाण जर कोण असेल तर ते ब्रिगेडियर विक्रम बेनके आहे. ते आम्हाला त्याचा खूप मोठा असा अभिमान आहे. या छोट्याशा कार्यक्रमाच्या निमित्ताने खरं तर लग्न आहे आमच्या उद्या बाच्याचं, त्याच्यासाठी सगळे फॅमिली मेंबर्स एकत्र झाले. आणि आता जो ब्रिगेडियर झाला तर आमचे सगळे भाऊ म्हणाले की त्याचा सत्कार करायचा. आता प्लॅन काल रात्री कुठं ठरला हे मी सांगणार नाही. पण आमच्या सगळ्या भावांना पण जे कुटुंबाचे फॅमिलीज किंवा लग्न झाल्यानंतर जे जोडले गेले
ते पण अत्यंत सगळे चांगले, एक दिलाने एक जीवाने चांगल्या पद्धतीने पुढे जात आहेत. आज आमच्या छोट्याशा निरोपावर शिवनेरी माजी सैनिक संघ आपले जुन्नर तालुक्याचं तुम्ही इथं उपस्थित झालात. मला तुमचा अभिमान आहे. बेनके साहेबांच्या शाळेवरती आपण जेव्हा 100 फुटाचा झेंडा उभा केला तेव्हा तुमच्याच हस्ते आम्ही तो कार्यक्रम केला आणि आमच्या राजकीय सामाजिक जीवनामध्ये माजी सैनिक संघाला एक अत्यंत मानाचं स्थान या बेनके परिवाराकडून कायम होतंच आहे आणि पुढेही राहील. आम्हाला तुमचा सगळ्यांचा अभिमान आहे. आमचे कुटुंबातले प्रत्येक घटक, छोटा असू मोठा असू कसाही असू, पण प्रत्येकाची साथ ही आम्हाला त्याच्या परीने लाभते. बेनके साहेबांच्या आणि आमच्या कुटुंबाचे जवळचे असणारे इथं राजुरीचे काही शेतकरी आलेत, आमचे तरुण जयसिंग आले, शेळके सर आलेत. हे सगळं एक कुटुंबासारखं आहे आणि तुम्ही सर्वजण इथं उपस्थित झालात. आमच्या कुटुंबाच्या कार्याची दखल घेऊन वाणीसाहेब तुम्ही इथं आलात. इथं जरी आता 100-125 लोक असली तरी तुमच्या माध्यमातून हजारो लोकांपर्यंत पोहोचणार आहे. त्याबद्दल तुमचंही मनपूर्वक आभार. मी माझं आभाराचं भाषण संपल्यानंतर आपण ग्रुपने विक्रम बेनके यांचा सत्कार करू, सपत्नीक, आणि मग नाश्ता घेतल्याशिवाय कुणी जाऊ नये अशी मी तुम्हाला सर्वांना नम्रतेची विनंती करतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि आपल्या सगळ्यांचा आभार. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.